उबाटा गटाचे खासदार जनाब संजय राऊत यांच्याबद्दल एक धक्कादायक माहिती समोर येते। 31 जुलै 2020 रोजी महाविकास आघाडी सरकारनं भोंदू बाबाच्या बाबतीत जो दारणा धरणातून 39 लाख लिटर पाणी पुरवठा करण्याचा निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारनं घेतला होता, हा निर्णय घेण्यासाठी जनाब संजय राऊत यांनी उद्धवजी ठाकरे यांना भाग पाडलं। कारण संजय राऊत हे नाशिकचे संपर्क मंत्री होते। शिवसेनेची नाशिकची जबाबदारी जनाब संजय राऊत यांच्याकडे होती आणि त्यातूनच खरात यांच्या आश्रमाला पाणी पुरवठा झाला पाहिजे यासाठी जनाब संजय राऊत यांनी प्रयत्न केलेले दिसतायत आणि संजय राऊत यांच्या आग्रहाखातरच खरात बाबाला पाणी पुरवठा देण्यात आला। या भोंदू बाबाला पाणी पुरवठा देण्याचं काम महाविकास आघाडीच्या सरकारनं दिलेलं आहे। त्यामुळे अशा खरात बाबाच्या आश्रमाला पाणी पुरवठा मिळाला पाहिजे यासाठी नाशिकचे संपर्क मंत्री असताना संजय राऊत यांनी प्रयत्न केलेले आहेत आणि त्यावेळेला संजय राऊत यांचं महाविकास आघाडीमध्ये सगळं काही चालायचं। महाविकास आघाडीचं सरकार हे संजय राऊत यांच्या सल्ल्यानुसारच चालायचं आणि त्यामुळे संजय राऊत यांच्या सांगण्यावरूनच नाशिकच्या भोंदू बाबाला पाणी पुरवठ्याचं काम झालंय आणि दारणा धरणातून जवळपास 39 लाख लिटर पाणी, जे पाणी शेतकऱ्यांसाठी आरक्षित होतं, जे पाणी शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे होतं, ते पाणी संजय राऊत यांच्या सांगण्यावरनं भोंदू बाबाच्या आश्रमाला दिलं का, हा माझा सवाल आहे आणि त्यासाठी नाशिकचे संपर्क मंत्री असलेले संजय राऊत हे जबाबदार आहेत। देवेंद्र फडणवीस विधानसभेत सांगतात की भोंदू बाबांची बऱ्याच दिवसापासून माहिती होती, तर कारवाई लवकर का नाही केली असं संजय राऊत म्हणतात। संजय राऊत महाविकास आघाडीचं सरकार 2019 ला स्थापन झालं तेव्हा देखील भोंदू बाबाचे काळे कारनामे हे लोक तो भोंदू बाबा करत होता। मग तुम्ही अशा काळे कारनामे करणाऱ्या भोंदू बाबाला पाणी पुरवठा केला, मग त्यावेळेला महाविकास आघाडीचं सरकार असताना भोंदू बाबावर संजय राऊत तुम्ही कारवाई का केली नाही? भोंदू बाबाचे काळे कारनामे हे 2003 पासून असल्याची माहिती होते। तेव्हापासनं मधल्या काळामध्ये काँग्रेसचं सरकार होतं, महाविकास आघाडीचं सरकार होतं, उद्धवजी ठाकरे स्वतः मुख्यमंत्री होतात, महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा स्वतः संजय राऊत होते। तेव्हा या भोंदू बाबाला पाठीशी घालण्याचं काम हे महाविकास आघाडी सरकारनं केलं। उलट या भोंदू बाबाला संजय राऊतांच्या सांगण्यावरूनच पायघड्या घालण्यात आल्या, मग त्यावेळेला कारवाई का केली नाही? उलट देवेंद्रजी फडणवीसांना हे सगळं प्रकरण लक्षात आल्यानंतर सगळे धागेदोरे जमा करून, सगळे पुरावे जमा करून, सगळा कच्चा चिठ्ठा जमा करून भोंदू बाबा कुठेही सुटला नाही पाहिजे, त्याला कुठेही कायद्यामध्ये पळवाट सापडली नाही पाहिजे, अशा पद्धतीची व्यूहरचना रचून भोंदू बाबाला अटक करण्यात आली आणि भोंदू बाबाच्या मुसक्या आवळण्याचं काम देवाभाऊंनी केलं। उलट महाविकास आघाडीचं सरकार असतं तर या भोंदू बाबावर कधीही कारवाई झाली नसती। महाराष्ट्र हा कायद्याचा बालेकिल्ला आहे। महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्था देवाभाऊंच्या नेतृत्वात अतिशय सक्षम चालू आहे। कायद्याचा बालेकिल्ला महाराष्ट्र कधी नव्हता जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं। महाविकास आघाडीचं सरकार असताना 100 कोटी रुपये वसुली करणं हा कायद्याचा बालेकिल्ला होता का? एक कार्टून फॉरवर्ड केलं म्हणून नौदल अधिकाऱ्याला मारणं हे कायद्याचा बालेकिल्ला होता का? वाझे काय लादेन आहे का म्हणणं हा कायद्याचा बालेकिल्ला होता का? कोविडच्या काळामध्ये पत्रकारांना घरात अटक करणं हे कायद्याचा बालेकिल्ला होता का? कोविडमध्ये कोट्यावधी रुपयाचा घोटाळा करणं हा कायद्याचा बालेकिल्ला होता का? ज्या पद्धतीनं हे सगळे प्रकरण महाविकास आघाडीच्या काळामध्ये झाले तेव्हा या कायद्याची वाट लावण्याचं आणि कायद्याच्या राज्याचं वाटोळं करण्याचं काम हे महाविकास आघाडी सरकारने केलं होतं, उबाटा गटाने केलं होतं आणि त्याचे सर्वेसर्वा जनाब संजय राऊत हे होते। संजय राऊत खरात नेमका कुणाच्या घरात होता
याचा भांडाफोड झालाय. संजय राऊतांना मला इतकं सांगायचंय की नाशिकचे संपर्क मंत्री म्हणून असताना तुम्ही या भोंदू बाबा खरातला पाठीशी का घातलं, भोंदू बाबाला पायघड्या का घातल्या. संजय राऊत जर का असं म्हणत असतील की हा भारतीय जनता पार्टीचा प्रचारक होता, तर मला संजय राऊतांना इतकंच विचारायचंय, उद्या संजय राऊत असंही दावा करतील की उभाटा गट संपवण्यासाठी संजय राऊत नावाचा हस्तक भारतीय जनता पार्टीनंच पाठवला. उद्या संजय राऊत असं म्हणतील पत्राचाळीमध्ये घोटाळा करण्यासाठी संजय राऊतांना भारतीय जनता पार्टीनेच सांगितलंय. संजय राऊत उद्या असंही म्हणतील अलिबागमध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी फसवणूक खरेदी करा, असं संजय राऊतांना भारतीय जनता पार्टीने सांगितलंय. उद्या संजय राऊत असं म्हणतील की पाटकर फाईल्समध्ये एका महिलेला शिवीगाळ करा, महिलेला छळ करा, असं संजय राऊतांना भारतीय जनता पार्टीने सांगितलंय. संजय राऊत पत्राचाळमध्ये घोटाळा भारतीय जनता पार्टीच्या सांगण्यावरून केलाय का? पाटकर फाईल्समध्ये महिलेला त्रास तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या सांगण्यावरून केलाय का? संजय राऊत स्वतः शिवसेना संपवण्याची, उभाटा गट संपवण्याची तुम्ही सुपारी घेतली, ती भारतीय जनता पार्टीच्या सांगण्यावरून केली का? याचं उत्तर एकदा महाराष्ट्राला द्या. बुवाबाबांची संघटना बांधायची आणि त्याचा प्रचार करायचा हे भाजपचे धोरण आहे. बुवा बाबाची संघटना बांधण्याचं काही कारण नाही. जे कोणी भोंदू बाबा असतील त्यांच्यावर कारवाई करण्याची हिंमत भारतीय जनता पार्टीने केली. आमचा आध्यात्मिक नेत्यांबद्दल, आध्यात्मिक संतांबद्दल आम्हाला आदर आहे, जे हिंदू धर्माचा प्रचार प्रसार करतात. आम्ही आध्यात्मिक संतांची नक्कीच आघाडी करतो, त्यांच्यासोबत उठतो बसतो, कारण ते धर्माचा प्रचार करतात, हिंदू धर्माचा प्रचार करतात. संजय राऊतांना हिंदू धर्माबद्दल आदर नाही, त्यांना मुल्ला मौलवीची संघटना बांधण्यामध्ये इंटरेस्ट आहे. आम्हाला साधू संतांची संघटना बांधण्यामध्ये इंटरेस्ट आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करण्याचा संजय राऊतांना अधिकार नाही. भारतीय जनता पार्टी साधू संत महंत यांना मानते, हिंदू धर्मातील देवदेवतांना मानते, हिंदू धर्मातील साधू संत सज्जन यांना मानते, त्यांचे आशीर्वाद घेते. परंतु त्याच वेळी भले तेरे देऊ काचेची लंगोटी नाथाळाच्या माथी हानुकाठी हे तुकाराम महाराजांचं ब्रीदवाक्य घेऊन देखील काम करते. आणि अशा भोंदू बाबासारख्या खरातवर कारवाई करण्याची हिंमत देखील भारतीय जनता पार्टी करते. परंतु संजय राऊत यांना साधू संतांबद्दल आदर नाही, तर मुल्ला आणि मौलवींबद्दल आदर आहे, कारण यांचं प्रेम पाकिस्तानबद्दल जास्त आहे. यांना अफजल खानाचे वंशज, औरंगजेबाचे वंशज जास्त प्रिय आहेत. पीडित महिलांचे फोटो पोलिसांकडून बाहेर कसे आले याची लाच वाटली पाहिजे असं संजय राऊतांचं म्हणणं आहे. संजय राऊत या प्रकरणामध्ये ज्यांनी कोणी फोटो व्हायरल केले त्या सगळ्यांवर कारवाई करण्याचं काम सुरू आहे. काल मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी विधानसभेत स्पष्ट केलंय की अशा पद्धतीचे सोशल मीडियावर जे काही व्हिडिओ आलेत, जे काही फोटो आलेत ते बाजूला करण्याचं काम आणि ते काढून टाकण्याचे आदेश सरकारच्या माध्यमातून दिलेत. जे जे सोशल मीडियावर फोटो व्हायरल होत आहेत ते पूर्णपणे हटवण्याचे आदेश देखील सरकारच्या वतीने दिलेले आहेत. अजित पवार यांच्या मृत्यू प्रकरणी एफआयआर दाखल का नाही केल्या? संजय राऊत, तुम्हाला कायद्याची थोडी देखील माहिती नाही. अजितदादांच्या मृत्यू प्रकरणामध्ये एडीआर दाखल झालेली आहे. एखाद्या अपघात प्रकरणामध्ये एफआयआर दाखल होत नाही तर एडीआर दाखल होते आणि त्या एडीआर अंतर्गत चौकशी केली जाते. या प्रकरणामध्ये एडीआर ऑलरेडी दाखल झालेला आहे. एसआयटीची स्थापना देखील करण्यात आलेली आहे. सीआयडीच्या मार्फत चौकशी सुरू आहे आणि या प्रकरणात जे काही सत्य आहे ते निश्चितपणे बाहेर आल्याशिवाय राहणार नाही. ऑल पार्टी मीटिंगला आम्ही उपस्थित राहणार असं संजय राऊत म्हणाले. नाही, संजय राऊत यांना इतकंच विचारायचं आहे की संजय राऊत ऑल पार्टी सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित राहणार आहेत, परंतु राहुल गांधी या सर्वपक्षीय बैठकीला का उपस्थित नाहीत? राहुल गांधींनी खरं तर या सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित राहायला पाहिजे होतं, परंतु राहुल गांधी सर्वपक्षीय महत्त्वाची बैठक सोडून ते केरळला जाण्यामध्ये धन्यता मागतात. त्यांना देशाचे प्रश्न महत्त्वाचे वाटत नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये सर्वपक्षीय बैठक होते, परंतु या सर्वपक्षीय बैठकीला दांडी मारण्याचं काम राहुल गांधींच्या माध्यमातून केलं जातं. मला संजय राऊतांना इतकंच सांगायचं आहे की तुम्ही ज्यांचे गुलाम म्हणून काम करताय त्या राहुल गांधींना किमान सांगा की सर्वपक्षीय बैठकीला मी जातोय, तुम्ही देखील चला.
संजय राऊत, आपला पक्ष उरणपर्यंत शिल्लक राहिलेला आहे नाही आणि तुम्ही इराणच्या गप्पा करताय. अहो, आपल्या पक्षाची धाव उरणपर्यंत देखील राहिलेली नाही आणि तुम्ही इराणवर पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना सल्ले द्यायला निघतायत. आधी आपला पक्ष उरणपर्यंत कसा वाढेल याची काळजी घ्या आणि मग इराणवर पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना सल्ले द्या. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात देश पुढे जातोय. उद्धवजींच्या नेतृत्वामध्ये आपला पक्ष उरणपर्यंत देखील वाढलेला नाही. मुंबईपासनं हाकेच्या अंतरावर असलेल्या उरणपर्यंत आपल्या पक्षाची पोहोच नाही आणि तुम्ही इराणबद्दल गप्पा मारायला निघालात. तुम्ही आपला पक्ष उरणपर्यंत वाढवा आणि मग इराणबद्दल सल्ले देण्याच्या भानगडीत पडा. एवढंच मला जनाब संजय राऊतांना सांगायचं.